नमस्कार, तुम्ही बघताय जनहित समाचार यूट्यूब चॅनल. तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमच्या बाबुराव करी. तुम्ही सांगताय बाळासाहेबांच्या बद्दल काय? बाळासाहेब कळले तुम्हाला? मिस्टर राज, आजपर्यंत तुम्ही भूमिका बदलत आलात. आभार माना स्क्रीन वाल्याचे की पाऊस पडलाय, मोठी स्क्रीन लागलेली नाही, आवाज नीटचा येत नाही, पण मी तुमचा पिट्टा पाडल्याशिवाय सोडणार नाही. मी सोडणार नाही. कारण काल तुम्ही कुणाच्या बी नादाला लागायचं, कुणाच्या पण. नागवंशी आहे मी, नादाला नाही लागायचं. माझ्या अजिबात नादाला लागायचं नाही. मी खूप आधी सांगितलेलं आहे, बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही. तुम्ही आम्हाला सांगायचं भूमिकांच्या बद्दल. अरे ज्या माणसाला आपला भाऊ मृत्यूशय्यावर असताना त्याच्या आजाराची जो माणूस नक्कल करतो, जो माणूस मिनिटाला भूमिका बदलतो. आणि काय म्हणाले ते? आमचे 6 नगरसेवक उद्धव ठाकरेंनी फोडले. बरं, तुमचे 6 नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्हाला फोडले बिडले आठवतंय का? राम कदम, मनोज सांगळे, प्रवीण दरेकर कुठे गेले? भाजपमध्ये गेले ना. मग भाजपमध्ये ज्यावेळेला ते गेले तेव्हा राज ठाकरे तुमच्या तोंडात दात नव्हते का तेव्हा बोलायला? का प्रश्न विचारले नाही तुम्ही भाजपला की माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून? तिकडे पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे, वसंत मोरे कुणी फोडले? कुणाच्या नावावर गेले? राज ठाकरे, तुम्हाला मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत, अजिबात घाबरत नाही. मी लाख वेळा सांगितलंय की मी झुकणाऱ्यांपैकी नाही, मी वाकणाऱ्यांपैकी नाही, मी विकणाऱ्यांपैकी नाही. मी इथे आली आहे ती आमदार खासदार व्हायला आली नाही. मी इथे आली आहे कोविडच्या काळामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांनी आमचा कुटुंब प्रमुख म्हणून, आमचा बाप भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमची प्रचंड काळजी घेतली. आज आमचा बाप भाऊ, आमचा कुटुंब प्रमुख जर अडचणीत आला असेल तर त्याची धर्माची बहीण म्हणून मी ताकदीनं लढण्यासाठी आली आणि ताकदीनं उभी राहिली. तर तुम्ही मला वंदनीय बाळासाहेबांच्या बद्दल सांगताय. अरे खैर, मी तर कॉलेजला होते, मी तर कुठल्याच राजकारणात नव्हते. आणि तुमच्या माहितीसाठी मी तर एकाही राजकीय पक्षाच्या माणसाला चळवळीत असताना सोडलेलं नाहीये. एकाही माणसाला मी प्रत्येक माणसांच्या निर्णयांच्या समीक्षा करत आलेली आहे. परंतु त्या समीक्षा प्रचंड वैचारिक होत्या. तुमच्यासारख्या घ्या 200 बोला मनसेवाल्या नव्हत्या त्या. मी काहीतरी ठरवून काहीतरी मनाशी आले होते. मिस्टर राज, काय भूमिका होती तुमची? ए दादा, लाव रे बाबा तो व्हिडिओ. यांची जरा नारायण राणे बद्दलची आधीची भूमिका काय होती बघू देत. येत्या 7 तारखेला आपण नारायणरावांना प्रचंड 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 मतांनी आपण त्यांना विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला. माझ्यात आहे ताकद तेवढी. खरंच ताकद आहे यांच्यात, खरंच ताकद आहे. मला माझी पोरं खेळवायची, दुसऱ्याची पोरं कडेवर खेळवत नाही मी. अहो तुमची पोरं कोण कोण खेळवते ती बघा की. हा, प्रवीण दरेकर कुणाच्या कडेवर खेळतोय जो तुमच्याकडे होता? राम कदम कुठं खेळतोय ते बघा. वसंत मोरे कुणाच्या कडेवर खेळतात ते बघा. आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय? निलेश राणे आणि नितेश राणेंना तुम्ही कडेवर खेळवता, याचा अर्थ मी काय काढायचा तुम्ही सांगा. राज ठाकरे, तुम्ही बहुत पंगा लेली आहे यार, नाद करायचा नाही. तुम्ही काय सांगत होतात मला? तुम्ही बोलणार परप्रांतीयांच्या बद्दल. तुम्ही जैन धर्मीयांचा पर्युषण काळ चालू असताना तिथं जिवंत कोंबड्या नेऊन त्यांच्यासमोर कापणारे आणि जाणीवपूर्वक धार्मिक दंगल कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करणारे तुम्ही शहाणपणी शिकवणार आम्हाला. माझ्याकडे खूप मुद्दे आहेत. मी म्हटलं ना की वेळ कमी आहे, आचारसंहिता आहे आणि पुढे खूप लोक वाट बघत आहेत. म्हणून मला काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्या समोर मांडायचे आहेत. ऑफिस, आम्हाला माहिती द्या की हे पत्र तुमच्याकडे कधी आलेलं आहे, एवढीच आम्हाला माहिती पाहिजे.
पत्र लिहिलं का बघा, इथं इथं स्टंट करतो, इथं शोबाजी दाखवतो, इथं लोकांना येड्यात काढतो. अरे आम्ही काय धोत्रावर इन केली का? अरे धोत्रावर इन केली का डोसक्याला गोड तेल आहे का कानात भिडे आहेत आमच्या? दादा दुसरा कॉलम झूम करायचा. पुढचा कॉलम रिस्पॉन्स काय आलाय बघा पंतप्रधान कार्यालयाकडून. The letter dated 31st May 2023 of Shri Raj Thakre is not received in this office at all. घ्या पत्र घ्या. किती कॉप्या घ्यायच्यात रे? किती कॉप्या पाहिजेत? शोप आणि स्टंटबाजी करणारे राज ठाकरे, घ्या हे पत्र. कुणाला दाखवताय? लहान लेकराचे हगीज आणि डायपर म्हणून वापरायचे का ते सांगा. तुम्ही मला सांगताय तुम्ही सुषमा अंधारेवर शंका घ्यायची. अरे सुषमा अंधारे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवते. सुषमा अंधारे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांसाठी चालवते. गेली 2 वर्ष 5 वर्षाचं लेकरू घरात सोडून एक दिवसही घरात न थांबता पायाला भिंगरी बांधून ताकदीनं ट्विटरवर पिन करून ठेवलंय ट्विट की ज्या पद्धतीनं तुम्ही उद्धव साहेबांना खाली उतरवलं त्याच्या 50 पट अधिक सन्मानानं त्यांना तिथं पोहोचवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि का दादा ही शेवटचा व्हिडिओ लय महत्वाचा आहे. का तुम्ही बाळासाहेबांचा शब्द पाळला नाही. मी पाळते तो शब्द. सांभाळून घ्या. मला सांभाळलं, तुला सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या असेच मी प्रचारणी नतमस्तकून प्रार्थना करीन. इमानाला महत्व द्या, आम्हाला नाही एवढंच म्हणेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हो. इमानाला महत्व द्या म्हणाले बाळासाहेब. इमानाला. माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा म्हणले. जर तुम्हाला बाळासाहेबांचा विचार मान्य असताना तर आज तुम्ही आपल्याच भावाला शत्रुत्व करत त्याच्या विरोधी गोटात सामील झाला नसतात. सुषमा अंधारे कुठल्याही अपेक्षेशिवाय, मी भणांग आहे, मी गरीब आहे, मी आदिवासी आहे, मी पहाडी आहे, पण मी इमान विकलेलं नाही. राज ठाकरे, मी तुमच्यासारखा इमान विकलेलं नाही. ताकदीनं सांगते की होय, कायदा माझ्या बाप्पानं लिहिलाय आणि माझ्या बाप्पानं मला बैमान व्हायला शिकवलं नाही. ताकदीनं सांगते की मी इमानदार आहे. आणि वंदनीय बाळासाहेबांनी जे सांगितलं ना, कारण माझ्या गावाकडं, माझ्या आदिवासी लोकांमध्ये, माझ्या जात पंचायतीमध्ये, माझ्या सगळ्या परंपरेमध्ये मला शिकवलं गेलेलं आहे. काय? एखादा माणूस जर मृत्यूशय्येवर असेल तर त्याचा मरतानाचा शब्द जीव गेला तरी पाळायचा असतो. मी वंदनीय बाळासाहेबांचा मृत्यूशय्येवरचा तो शेवटचा शब्द जीवापाड जपते. तो शब्द वंदनीय बाळासाहेबांनी शेवटच्या क्षणी दिला होता आणि सांगितलं होतं की माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. तर होय, मी धर्माची बहीण म्हणून माझ्या भावाच्या साठी लढणार. तुमच्यासारखे कितीही असे सुपारी बहादर आले फरक पडत नाही. कारण मला माहिती आहे आजच्या घडीला मोदी आणि भांडवलदारांना जर कुणी नडू शकत असेल तर एक सडाफटिंग माझ्यासारखा कुठलंही आर्थिक भांडवल नसलेला माणूसच लढू शकतो. मीच तुम्हाला नडू शकते. आणि मला माहिती आहे मी डाव पलटवण्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे. आणि डाव पलटला तर अख्खी बाजी माझी असेल. डाव पलटायला सुरुवात झाली आहे. ते म्हणाले की महाराष्ट्र धर्म वाढवा. हा महाराष्ट्र धर्म काल रवीश कुमारचा रिपोर्ट सांगतोय कि भारत की राजनीति में उद्धव उदय हो रहा है. महाराष्ट्र धर्म सांगतोय की जर मराठी माणूस पंतप्रधान पदाचा दावेदार होऊ पाहत असेल तर ज्या पद्धतीने काँग्रेसच्या जरी प्रतिभा पाटील असल्या तरी मराठी बाई राष्ट्रपती होते म्हणून शिवसेनेच्या बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. तर जर शिवसेनेचे उद्धव साहेब त्या रेसमध्ये असतील तर सुषमा अंधारेने महाराष्ट्र धर्म पाळला पाहिजे. मी महाराष्ट्र धर्म पाळते. वेळ झालाय जास्त. माझ्याकडे बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत पण पुढे अजून एक सभा आहे. मी अजून एकदा समाचार घेईल. आणि हो मिस्टर राज, मी तुम्हाला सुद्धा उत्तर द्यायला खरं तर बांधील नाही. यू आर नॉट माय टाईप. अजिबात नाही. माझी कॉम्पिटिशन तुमच्यासारख्या, कारण तुमच्यात माझ्यात फरक आहे. मी विद्रोही आहे
तुम्ही ऊरबडवे आहात. तुमच्यात ऊरबडवेपणा आहे आणि ऊरबडवेपणा करणाऱ्या लोकांशी माझी स्पर्धा असू शकत नाही. माझं टार्गेट तुम्ही नाही, माझं टार्गेट महाराष्ट्र नासवणारे देवेंद्र फडणवीस आहेत. जनहित समाचार न्यूज सत्याच्या समर्थक आहे. जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कृपया तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही आमच्या चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.